धबधब्याजवळ पोहोचल्यावर काय करावं काय नाही तेच कळेना. इतका आनंद झाला होता. काही मुलं पाणी उडवायला लागली तर काही मुलं त्या पाण्यातच पळायला लागली. आणि कणब्या तर रंगीत दगडी गोळा करायला लागला होता. आणि डुकण्या तिथेच बसून राहिलं. आणि नंतर त्याने त्याचं शर्ट सुद्धा काढलं आणि काही मुली फुलं वेचत बसल्या होत्या. मास्तरांनी स्वतःचं कोट आणि टोपी काढली आणि धोतराचा काचा मारला आणि धबधब्यामध्ये आमच्यासोबत रांगेत येऊन हसत उभे राहिले. मास्तरांच्या डोक्यावरचे ते काळे कुरळे केस आम्ही पहिल्यांदाच पाहिले होते. टोपी आणि कोट नसलेले हसणारे मास्तर आम्हाला आमच्यासारखेच वाटायला लागले होते. जेव्हा पाऊस पडला ना तेव्हा मास्तर तेवढ्यात नाही पळाले तर ते आमच्यासोबतच थांबले. त्याच्यानंतर वेलंगणबाई आमच्यासोबत धबधब्यामध्ये रांगेत येऊन उभ्या राहिले. सगळं वातावरण हिरवगार झालं होतं. पण त्या हिरवगार वातावरणात एक वास सुटला होता. तो कदाचित हिरव्या रंगाचाच असावा असं वाटतं. त्याच्यानंतर पायाखालून म्हणजे वरून जाणारं पाणी पायांना गुदगुल्या करत होतं. सगळे आजूबाजूची जी मुलं होती ना ती हळूहळू सगळी एकत्र धबधब्यासमोर येऊन उभी राहिली होती. आपोआपच आमची एक साखळी तयार झाली होती. लोखंडी साखळी नाही तर वेगवेगळ्या रंगीबिरंगी हसण्याच्या ओरडण्याच्या आवाजाची साखळी. विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या पाण्याच्या दिशेने आम्ही सगळ्यांनी एकमेकांचे हात पकडले होते आणि कुठेतरी निघालो असं वाटत होतं. खरं तर तिकडे त्या हसण्याच्या आणि ओरडण्याच्या आवाजाला सोनटक्क्यांच्या फुलांचा वास असावा असं वाटतं.